एका रात्रीमध्ये 1 कोटी फॉलोअर्स म्हणणं काही सोपी गोष्ट नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका तात्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण फक्त एका विषयावर बोलणार आहे, तर ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. तर सगळा व्हिडिओ बघायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. टू बी कंटिन्यू पुढे बघत राहा. तर विषय आज झाला का आपल्या भारतातला एक सरन्यायाधीश, तर त्याने अशी एक चुकी केली का एक आपला युवा पिढीतला एक तरुण मित्र होता. तर तो त्याच्याकडे काहीतरी कामानिमित्त गेला हो. तर ते सरन्यायाधीश असा बोलला त्याला, का तुमच्यासारख्या झुरळांचे कामं नाहीये पॉलिटिशियनमध्ये यायचे वगैरे, वगैरे कोणती पण ती गोष्ट असो. पण मग त्याचं म्हणण्याचं जे काम आणि म्हणण्याचा हेतू ते सगळा चुकीचा होता. तर हे सगळं त्याला पस्तावणार आहे. विषय असा झाला, की जे भारतातले आपले तरुण पिढीतले जे मागासवर्गीय मुलं आहे, कोणाला कामं नाही, धंदे नाही, तर म्हणजे हे यांच्यावर टीका केली खरी म्हणजे त्या सरन्यायाधीशने. तर ही एवढी मोठी चूक झाली. तर मित्रांनो, इथून पुढं आपण इथून मागं पण आपण जसे मोठे झाले 20-25 वर्षाचे, इथून मागं जे आपण मतं करीत आलोय दुसऱ्यांना मतं करून आपला काहीच फायदा नाही झाला. आपल्याला शाळेला म्हणा, कॉलेजला म्हणा, कुठं नोकऱ्यांना म्हणा, काही फायदा नाही. तर आता अशी एकजूट केली त्या युवक तरुणाने, तो आपला मित्र, त्याने अशी युवकजूट केली, की सी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी ही जॉइन करा. आणि खोट नाही सांगत, रात्रीतून Instagramवर जे दुसऱ्या पक्षांच्या पार्टीचे जेवढे फॉलोअर्स नाही ना, तेवढे एक रात्रीतून झालेत. म्हणजे किती 1 करोड फॉलोअर्स झाले, 1 करोड प्लस झालेत. तर मित्रांनो, तुम्ही पण आपल्या या सगळ्या पार्ट्यांना जॉइन व्हा आणि तुमचं एक वोट ऑनलाईन आपल्या कॉकरोच जनता पार्टीला द्या. धन्यवाद. आपला ब्लॉग इथंच संपत आहे आणि पुढची जी खबर आहे तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल. धन्यवाद.